देवेंद्र फडणवीस बोलतायत, थेट जाऊयात। विजेचे दर 9% ते 10% वाढलेले आहेत, पण आता तेच दर कमी आपण करतो। आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे 10 रुपये 88 पैसे आणि 5 वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी 10 रुपये 88 पैशावरनं 9 रुपये 97 पैशापर्यंत खाली येणार आहे। हा जर गेल्या 20 वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर 10 रुपये 88 पैशाचा 15 रुपये 77 पैसे व्हायला पाहिजे होता, तो 9 रुपये 97 पैसे होतोय। त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या 5 वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे। कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा 16 रुपये 97 पैसे आपला दर होता, तो 2030 साली झाला असता 16 रुपये 97 पैशावरनं 23 रुपये 91 पैसे, पण त्याऐवजी तो 16 रुपये 97 पैशावरनं 15 रुपये 87 पैशाला खाली जाणार आहे। म्हणजे पुढचे 5 वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे 70% ग्राहक आहेत या ग्राहकांना 26% दरवाढ ही पुढच्या 5 वर्षामध्ये आपण देतो आहे। आज त्यांचा दर 8 रुपये 14 पैसे आहे, याच वर्षी तो 10% कमी होईल आणि 5 वर्षामध्ये 8 रुपये 14 पैशावरनं तो 6 रुपयावर येणार आहे। जर का आपला 20 वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या 70% घरगुती ग्राहकांना 8 रुपये 14 पैशाची वीज हे 11 रुपये 32 पैशाला पडायला पाहिजे होती, ती 11 रुपये 32 पैशाच्या ऐवजी केवळ 6 रुपयाला या ठिकाणी पडणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे। विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं, आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू, त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत। एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिव्हमुळे त्यांना केवळ 6 रुपये 60 पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहेत। एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि घरगुतीकरता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे। थोड्या वेळापूर्वी कामकाज समितीची बैठक सुद्धा समाप्त झाली आणि अधिवेशनाच्या संदर्भात तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली, काय सांगा? 3 आठवड्याचं कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही, सांगितलेला नाही, ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत। सर, बातमी आणखी तुम्ही दिलेली होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भामध्ये, काय नेमकी माहिती आहे आता? ते पुणे मेट्रोचा जो वाढीव टप्पा आहे या वाढीव टप्प्याला आपल्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। जवळपास 3000 कोटी रुपयाची मान्यता आपल्याला मिळालेली आहे। यामुळे पुण्याच्या सबर्बन क्षेत्रामध्ये पुण्याची मेट्रो पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे। काल महत्त्वाचा निर्णय दिला आहे। उद्धव ठाकरेंची सुद्धा पत्रकार परिषद आहे, ती सुद्धा बोलणार त्यावर। नाही, माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत, त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल। यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही, कारण हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं एक प्रकारे हायकोर्टाने निकाल स्पष्ट केलं। यानंतर तरी राहुल गांधींचे आरोप थांबतील असं वाटतं? मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल, देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत। काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं
तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित, लॉजिकसहित, न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने दिलं आहे. यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर ये पब्लिक है, ये सब जानती है. शक्तीपीठ महामार्ग संदर्भामध्ये शक्तीपीठ महामार्गामध्ये वित्त विभागाने काही शेरे मारलेले आहेत, कर्जाचा डोंगर वाढेल वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं आज त्याच्यावर ना सुप्रिया सुळेंनी प्रेस घेत असं म्हणलं की 12,000 कोटी कर्ज यासाठी शक्तीपीठासाठी घेतलं जातं. एवढा मोठा उठाठेव का केला जातोय? कर्जांचं ओझं का वाढवलं जातं? पहिली गोष्ट तर वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही. वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉईंट आऊट करणं, त्या त्यांनी पॉईंट आऊट केलेल्या आहेत. त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही. दुसरं, मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो. 12,000 कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा 12,000 कोटीपेक्षा कितीतरी जास्त असतो आणि आपल्या अर्थव्यवस्थेला तो विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता तो निर्माण करतो. आणि म्हणूनच जगातले सगळे देश हे कर्जातनंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतात. कारण अर्थव्यवस्थेचा नियम आहे की तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतलं तर ते उत्तम कर्ज मानलं जातं. त्यातनं विस्तार होतो, अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते आणि त्यातनं रोजगार निर्माण होतं. काही लोकांनाही सवय, ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. असाच समृद्धीला विरोध या लोकांनी केला होता. आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचं चित्र बदललेलं आहे आणि विशेषतः मराठवाडा आणि जो दुष्काळी पट्टा आहे याचं चित्र जर बदलायचं असेल तर शक्तीपीठ महामार्ग हा त्याचं उत्तर आहे. शक्तीपीठ महामार्ग हा केवळ ॲक्सेस कंट्रोल रोड नाही आहे. आमचा प्रयत्न आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या या संपूर्ण स्ट्रेचमध्ये प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये 500 ते 1000 शेततळी आम्ही तयार करणार आहोत. शक्तीपीठ महामार्गावर जेवढे नाले क्रॉस होतात तिथे आम्ही ब्रिजकम बंधारे बांधणार आहोत आणि त्यातनं पाणी अडवणार आहोत. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये याचा जलसंवर्धनाकरता आणि जलपुनर्भरणाकरता एक मोठा उपयोग देखील होणार आहे. आणि यासोबत याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी देखील आम्ही तयार करणार आहोत. त्यामुळे मराठवाड्याचा आणि दुष्काळी भागाचं चित्र पूर्णपणे बदलणारा असा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य TV वर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. शेतकऱ्यांचे पंचनामे झाले परंतु अजून मदत नाही. शेतकरी प्रतीक्षेत आहे. पंचनामे आणि मदत ही रेग्युलर होत असते. मागच्या काळातही केली आहे, पुढेही होईल. आज मुझे ये बताते हुए बहुत खुशी है कि महाराष्ट्र की महावितरण कंपनी महाडिस्कॉम कंपनी जो महाराष्ट्र में पावर सप्लाई करती है, महाराष्ट्र के इतिहास में पहली बार इस कंपनी ने 2025 से लेकर 2030 तक जो टेरिफ पिटीशन मंजूर की है उसके तहत बिजली के रेट ये हम कम करने जा रहे हैं. इसमें सबसे महत्वपूर्ण ये है हमारे 70% ग्राहक जो हमारे रेसिडेंशियल ग्राहक हैं